नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 1 वाजलेले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम गेले अनेक दिवस आपण बघतो आहोत आणि न्यूज 18 लोकमतवर सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुम्ही बघता आहात. निवडणुकी संदर्भातले सगळे अपडेट्स बघता आहात. सुरुवात आपण करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातल्या बातमीने. मोदी यांनी आज प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याला एक खास मुलाखत दिली. ही मुलाखत पूर्णपणे अराजकीय म्हणजे गैर राजकीय स्वरूपाची होती. यात अक्षय कुमारने राजकीय प्रश्न वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्ती म्हणून प्रश्न विचारलेले आहेत. व्यक्ती म्हणून ते कसे आहेत या अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत. अक्षयच्या अनेक प्रश्नांना मोदींनी दिलखुलास आणि खरी उत्तरे दिलेली आहेत. या मुलाखतीतून मोदींच्या जीवनातील अनेक अज्ञात जे माहिती नाहीत असे पैलू लोकांच्या समोर आले. जहाँ तक मैंने पढ़ा है आप सन्यासी बनना चाहते थे या आप सोल्जर या आर्मी में जाना चाहते थे, ऐसा कुछ भी? ये आपकी बात सही है, ये आपकी बात सही है. बचपन में मेरा एक स्वभाव था, किताबें पढ़ना, लाइब्रेरी चला जाता था, तो बड़े बड़े लोगों के जीवन पढ़ना ये शौक़ रहता था. कभी फौज वाले यूनिफॉर्म में निकलते थे तो मुझे बड़ा देखता था, कभी बच्चे की तरह खड़े होकर के सैल्यूट कर देता था. मन करता था कुछ ना कुछ. इतने में 1962 का वॉर हो गया, तो हमारे यहाँ से दूर एक मेहसाना स्टेशन है मेरे गांव से. तो वहाँ स्टेशन पे सब लोग, जो फ़ौज के लोग ट्रेनों में जाते थे, उनका बड़ा सत्कार करते थे, चाय वगैरह. तो मैं भी चला जाता था, तो जा कर के मैं भी तो मुझे बड़ा मज़ा आता था. ऑपोजिशन पार्टी में आपके कोई दोस्त हैं? बहुत दोस्त हैं, बहुत अच्छे दोस्त. आप अभी भी उनके साथ कभी चाय पीना? बहुत अच्छे दोस्त हैं. हम लोग साल में 1-2 बार साथ खाना भी खाते हैं. अच्छा. हाँ, अब मैं खैर वो फॉर्मल होता है, क्योंकि हम तो कैमरा में देखते हैं, हम तो मीडिया के साथ, मीडिया जो दिखाती है हम तो वही देखते हैं, हमको तो पता ही नहीं होता. बहुत पहले की बात है, तब तो मैं मुख्यमंत्री भी नहीं था. लेकिन किसी काम से मैं शायद पार्लियामेंट गया था, और गुलाम नबी आज़ाद और मैं बड़े दोस्ताना अंदाज में गप्पे मार रहे थे. फिर हम बाहर निकलते तो मीडिया वालों ने पूछा, कह रहे यार आप लोग इतने पक्के दोस्त मारते हो, फिर तुम तो बोले आरएसएस वाले हो, गुलाम नबी से तुम्हारी दोस्ती कैसे है? हाँ. तो फिर गुलाम नबी ने अच्छा जवाब दिया. हम दोनों खड़े थे. बोला देखो भाई, बाहर जो आप लोग सोचते हो ऐसा नहीं है. शायद एक फैमिली के रूप में हम लोग जितने जुड़े हुए हैं सभी दल के लोग, हाँ, वो शायद बाहर कल्पना नहीं कर सकते. आपको हैरानी होगी, और वैसे मैं ये बोलूँगा तो चुनाव में मेरा नुकसान भी हो सकता है. लेकिन ये ममता दीदी, हाँ, साल में आज भी मुझे 1-2 कुर्ते खुद सिलेक्ट करने जाती है, और मेरे लिए 1-2 कुर्ते भेजती है. अच्छा. that is something very big. और मैं आपका भी ट्विटर देखता हूँ और ट्विंकल खन्ना जी का भी ट्विटर देखता हूँ. और कभी कभी तो मुझे लगता है कि वो जो मेरे पर गुस्सा निकालती है ट्विटर पे, तो उसके कारण आपके पारिवारिक जीवन में बड़ी शांति रहती होगी. उनका पूरा गुस्सा मेरे पर निकल जाता होगा. हाँ. इसलिए आपको बड़ा आराम रहता, सुकून मिलता होगा. तो मैं आपके लिए इस प्रकार से काम आया हूँ, खास करके ट्विंकल जी के लिए. और शायद ट्विंकल जी को पता नहीं होगा, उनके नाना जी चिनू भाई, चुनी भाई, उनसे मैं मिला था. अच्छा, ये तो बहुत पहले. और कारण क्या था, ये बड़ा इंटरेस्टिंग है जी. गुजरात में एक बहुत बड़ा अकाल पड़ा था, तो हम लोग कुछ ना कुछ सामाजिक काम करते थे. उसमें हम लोगों को ये बटर मिल्क के केंद्र चलाते थे, छाछ पीने के लिए गर्मी में लोगों को. हाँ, बटर मिल्क. तो वो मूल सुरेंद्रनगर ज़िले में हम बहुत बड़ी मात्रा में करते थे. तो उस एक कार्यक्रम में मुंबई में एक सज्जन थे, मिठाई के बहुत बड़े व्यापारी थे, नाम तो मैं भूल गया. वो उनको लाए थे और उन्होंने डोनेशन भी दिया था. हाँ. और हमने ऐसे छाछ केंद्र चालू किए थे बटर मिल्क के. ओके. बहुत बड़ी मात्रा में, जैसे पानी की परब रहती है वैसे छाछ की परब रहती थी, और हर गरीब व्यक्ति वो. तो उस समय मैं उस सेवा के काम में लगा था, और उस समय इनके नाना जी वहाँ आए थे, तो उस समय मेरी उनसे मुलाकात हुई थी. तब मुलाकात, काफ़ी बातें हुई थी उनके साथ. तो मेरा उस प्रकार से उनसे परिचय रहा है।
आप मंथली आपकी जो सैलरी में से कुछ आप अपनी माता जी को भेजते हैं? ऐसा है कि हमारी माता जी खुद मुझे देती है आज भी। अच्छा, वो भेजती हैं? आज देती है, देती नहीं, जब भी मिले जाऊंगा तो ₹1.25 वो पक्का मेरे हाथ में देती है आज भी। अच्छा। और वो हमसे कभी अपेक्षा नहीं करती, कभी अपेक्षा नहीं करती, उनको ज़रूरत भी नहीं है। दूसरा, शायद मैं एक ऐसा मुख्यमंत्री भी रहा और एक ऐसा प्रधानमंत्री रहा हूँ, मेरे परिवार पर का कोई खर्चा सरकार पर नहीं है, वरना बाकियों को परिवार का मेडिकल हेल्प मिलता है, सब मेरे परिवार कुछ लेता नहीं। पुढच्या बातमीकडे वळतोय। काँग्रेसनं इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या वाफेनं चालू पाहतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आम्ही मागल्या 5 वर्षांमध्ये केलेली विकास कामं आम्हाला पुन्हा सत्ता मिळवून देतील असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। बोरिवलीमध्ये ते बोलत होते। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या प्रचाराकरता बोरिवलीत सभा आयोजित करण्यात आली होती आणि तिथे त्यांनी हे वक्तव्य केले आणि नाव न घेता राज ठाकरेंच्या मनसेवर टीका केलेली आहे। याच वेळी आठवलेंच्या चारोळ यांनी उपस्थितांचं चांगलंच मनोरंजनही केलेलं आहे। राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवत। काही लोक इतके नादान आहेत, त्यांना शौचालय कसे बांधले जातात हे देखील समजत नाही। आता या मुंबईमध्ये काही पक्ष किरायाने गेले आहेत, आपल्याला माहिती आहे ना, काही पक्ष भाड्याने मिळून राहिले आहेत। पूर्वी मोटरसायकल भाड्याने मिळायची, सायकल भाड्याने मिळायची, मोटर गाडी भाड्याने मिळायची। आता अख्खं रेल्वे इंजिन काँग्रेसने भाड्याने घेतलाय आणि हे जे रेल्वे इंजिन आहे ना, हे चालत नाही, हलत नाही, डुलत नाही। याचे पुर्जे विधानसभेत गेले, उरलेले पुर्जे महानगरपालिकेत गेले, नगरपालिकेत याचं काहीच उरलं नाही। या इंजिनला असं वाटतं की तोंडाच्या वाफेनंच इंजिन चालवता येतं। 23 मेला उर्मिला मातोंडकरांची होणार आहे सुट्टी, कारण निवडून येणार आहेत गोपाळ शेट्टी। गोपाळ शेट्टीजी संसदेत नक्की आहे तुमचे जाणे। गोपाळ शेट्टीजी संसदेत नक्की आहे तुमचे जाणे, कारण तुमच्या पाठीशी उभी आहे मागा ठाणे। इथे चालणार नाही उर्मिलाचे गाणे, इथे चालणार नाही उर्मिलाचे गाणे, कारण गोपाळ शेट्टी आहेत बीजेपीचे खणखणीत नाणे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाबद्दल दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे। राज ठाकरे हरिसाल गावाची बदनामी करतायत असा आरोप हरिसाल गावाचे उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलाय। आज गावात इंटरनेट नसतं तर मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो असंही ते म्हणतायत। आमच्या गावाच्या शाळेत कॉम्प्युटर म्हणजेच संगणकाची लॅब देण्यात आलेली आहे। राज ठाकरे केवळ राजकीय फायद्याकरता हरिसाल या गावाची बदनामी करतायत असंही हे उपसरपंच म्हणाले। आयसीटीचे कोर्स चालत आहे, हरिसाल हे डिजिटल केलेलं आहे। तरी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माननीय राज ठाकरेंनी जो उहापोह केलेला आहे ते चुकीचं आहे, कारण येथे इंटरनेट नसतं तर मी तुमच्याशी बोलू शकलो नसतो व ही सुविधा आमच्याकडे नसती तर आज मला जे लोक लाईव्ह पाहत असेल मी त्यांना हे सांगू इच्छितो की माझ्या गावात जे इंडस टावर आहे, इंडस कंपनीद्वारे टावर केलेला आहे, त्यानंतर वायफाय एअर जल्दी या कंपनीने दिलेला आहे आणि मी राज ठाकरे साहेबांसोबत एक हे करू शकतो आणि त्यांना इथं बोलवतो, आवाहन करतो त्यांना की तुम्ही इथे हरिसाल या, जे आपण दाखवलेलं आहे त्या उलट मी इथं तुम्हाला दाखवतो। डिजिटल रूम आहे ही आणि यामध्ये कॉम्प्युटर लॅब आहे। तर आता ही रूम आपण आज जाऊ आणि पाहू की हे सत्यता आहे किंवा असत्य आहे। यामध्ये टॅली आणि आयसीटीचे कोर्स चालत आहे। कॉम्प्युटर आहे, हे पीसीओ आहे, काय काय आहे पहा। इथं काही विद्यार्थी तर गेलेले आहेत, काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्याशी बोलू। हे पहा, यामध्ये बाबा किती कॉम्प्युटर आहे? यामध्ये 20 कॉम्प्युटर आहेत। 20 कॉम्प्युटर आहे। अच्छा, किती विद्यार्थी असतात रोज? रोज 15 ते 16 विद्यार्थी असतात। बरं,
आणि कोणता कोर्स चालू आहे आता? तर अकाउंटिंग असिस्टंटचा कोर्स चालू आहे. आता काही शक्य असेल आणि कोणाला हे खोटं दिसत असेल तर त्याला माझ्याकडून हरिसाल ते मुंबई हे तिकीटचे पैसे मी सुद्धा देणार आहोत, किंवा महाराष्ट्रभर देशातून कोणी येणार असेल तर त्याला तिकीटचे पैसे माझ्याकडून, मी ग्रामपंचायत सरपंच आहो, मी देईल त्याला पैसे.